नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सुपर अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजनांसाठी अनुदान दिले जाते. या योजनांमध्ये मोफत बियाणे असेल, खते अनुदान, ट्रॅक्टर अनुदान, कडबा कुट्टी अनुदान, कांदा चाळ अनुदान, फवारणी पंप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे तसेच शेततळ्याचे अस्तरीकरण, हरितगृह म्हणजेच पॉली हाऊस अशा विविध कृषी घटकांसाठी अर्ज सादर करता येतो. अशा विविध योजनांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. या महाडीबीटी पोर्टलवर एकदाच रजिस्ट्रेशन करून तुम्ही अनेक योजनांचा लाभ मिळवू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे करायचे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. रजिस्ट्रेशन सर्वात प्रथम तुम्हाला mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुमची भाषा जर इंग्रजी असेल तर वरती कॉर्नरमध्ये मराठी ऑप्शनवर क्लिक करा आणि जर मराठी असेल तर मराठीच ठेवा. सर्वात पहिल्यांदा नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर नवीन नोंदणीचे पेज ओपन होईल. सर्वात आधी अर्जदाराचे नावमध्ये तुमचे आधार कार्डवरचे जसे नाव असेल तसेच नाव या बॉक्समध्ये टाकून घ्या. त्यानंतर वापरकर्त्याचे नाव म्हणजेच महाडीबीटीच्या पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी मी जे युजरनेम वापरणार आहात ते युजरनेम तयार करायचे आहे. तुमचे युजरनेम हे कमीत कमी 4 व जास्तीत जास्त 15 अंकी किंवा अक्षरापर्यंत पाहिजे. यामध्ये तुम्ही कोणतेही एक नाव आणि 4 ते 5 अंक वापरू शकता. त्यानंतर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड तयार करण्यासाठी तुम्ही कमीत कमी 8 जास्तीत जास्त 20 अंक किंवा अक्षरं वापरू शकता. यामध्ये तुमचे ABCD मधील एक कॅपिटल लेटर पाहिजे व एक स्मॉल लेटर आले पाहिजे. तसेच एक स्पेशल कॅरेक्टर आले पाहिजे आणि अंकसुद्धा आले पाहिजे. या सर्वांचे कॉम्बिनेशन करून तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्डचा डेमो तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर पासवर्ड पुन्हा टाकामध्ये तुम्ही तयार केलेला पासवर्ड यामध्ये तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर ईमेल ID असेल तर या बॉक्समध्ये ईमेल ID टाका व त्यानंतर ईमेल IDची सत्यता तपासण्याकरिता OTP मिळवा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपण सादर केलेल्या ईमेल IDवर OTP पाठवण्यात आला आहे असा तुम्हाला मेसेज दिसेल. यावर ओके करा. त्यानंतर तुमच्या ईमेल IDवर आलेला OTP ईमेल ID तपासण्याकरता OTP टाका या बॉक्समध्ये टाकून ईमेल IDचा OTP तपासा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर ईमेल ID सत्यापन यशस्वीरित्या केले गेले आहे असा मेसेज दिसेल. यावर ओके करा. आणि जर तुमच्याकडे ईमेल IDच नसेल तर नाही टाकला तरीही चालेल. त्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या बॉक्समध्ये तुमचा चालू मोबाईल क्रमांक टाका व त्यानंतर मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्याकरता OTP मिळवा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपण सादर केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवण्यात आला आहे असा मेसेज दिसेल. यावर ओके करा. त्यानंतर मोबाईल क्रमांक तपासण्याकरिता OTP टाका या बॉक्समध्ये तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून मोबाईल क्रमांकाचा OTP तपासा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईल नंबर सत्यापन यशस्वीरित्या केले गेले आहे असा मेसेज दिसेल. त्यानंतर खाली कॅप्चा दिलेला आहे. कॅप्चा बॉक्समध्ये टाकून घ्या व त्यानंतर नोंदणी करा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर वापरकर्ता नोंदणी यशस्वीने जतन केली असा मेसेज दिसेल. यावर ओके करा. अशा प्रकारे तुम्ही तुमची नवीन अर्जदार नोंदणी पूर्ण करू शकता. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समधून
पुन्हा ही लिंक ओपन करा व त्यानंतर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन प्रकार निवडामध्ये वापरकर्ता आय डी सिलेक्ट करा व त्यानंतर तुम्ही तयार केलेला तुमचा वापरकर्ता आय डी म्हणजेच तुमचे युजर नेम या बॉक्समध्ये टाका. त्यानंतर खाली तुम्ही तयार केलेला पासवर्ड टाका. त्यानंतर खाली दिसत असलेला कॅप्चा या बॉक्समध्ये टाका. लॉग इन करा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपण शेतकरी गट FPO संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का, त्यामध्ये नाही पर्याय सिलेक्ट करा. त्यानंतर आधार क्रमांक UID प्रविष्ट करामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाका. त्यानंतर प्रमाणीकरण प्रकार निवडा, म्हणजेच यात व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्ही OTP किंवा बायोमेट्रिकचा वापर करू शकता. जर तुमच्याकडे फिंगरप्रिंट डिव्हाइस असेल तर बायोमेट्रिकने व्हेरीफाय करू शकता. जर नसेल तर OTP सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर नवीन मेसेज दिसेल. हा मेसेज वाचून मी सहमत आहे हा ऑप्शन सिलेक्ट करा व त्यानंतर OTP पाठवण्याचा ऑप्शन दिसेल यावर क्लिक करा व OTP पाठवल्याचा मेसेज तुमच्या स्क्रीनवर दिसेल यावर ओके करा. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. हा OTP टाका या बॉक्समध्ये टाकून OTP तपासा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आधार नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे असा मेसेज तुम्हाला दिसेल यावर ओके करा. त्यानंतर पुन्हा वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केल्याचा मेसेज तुम्हाला दिसेल यावर ओके करा. त्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉग इन करायचे आहे. यासाठी तुम्ही आता वापरकर्ता ID किंवा आधार कार्ड क्रमांकाचा सुद्धा वापर करू शकता. लॉग इन केल्यानंतर आपली प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया घटक लागू करण्यासाठी आपले प्रोफाईल तपशील पूर्ण करा असा मेसेज दिसेल यावर ओके करा. त्यानंतर तुमची प्रोफाईलची स्थिती दिसेल 0% कंप्लीट आहे. प्रोफाईल कंप्लीट करण्यासाठी कृपया इथे क्लिक करा या बटनावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन इथे ऑलरेडी भरलेली दिसेल. त्यानंतर खाली स्क्रोल करा. सर्वात आधी तुमच्या आधार कार्डप्रमाणे तुमचे पहिले नाव टाका. त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव या बॉक्समध्ये टाका. त्यानंतर तुमचे आडनाव टाका. त्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डचा नंबर टाकू शकता, नसेल तर नाही टाकला तरीही चालेल. त्यानंतर आपण आत्मग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वारस आहात का, असेल तर होय सिलेक्ट करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर आपण भारतीय संरक्षण दलाचे माजी सैनिक किंवा सध्या या सेवेत कार्यरत आहात का, जर असाल तर होय सिलेक्ट करा, नसाल तर नाही सिलेक्ट करा. त्यानंतर खाली जात तपशीलचा ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला जात वर्गवारी सिलेक्ट करायची आहे. SC, ST इतर जी असेल ती सिलेक्ट करा. त्यानंतर खाली वैयक्तिक अपंगत्व तपशील विचारला आहे. कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आहे किंवा नाही निवड करा वर क्लिक करून असल्यास होय सिलेक्ट करा, नसेल तर नाही सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुमच्या बँकचा तपशील भरायचा आहे. तुमचे आधार कार्ड जोडलेले बँक खाते एक जनधन युवक खाते आहे का, किंवा खात्यातून पैसे काढण्याची किंवा ठेवण्याची मर्यादा आहे का. त्यामध्ये जनधन खाते असल्यास होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर तुमचा बँक खाते नंबर म्हणजेच तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. तसेच तुमच्या बँकचा IFSC कोड टाकायचा आहे. तुमचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकल्यानंतर तुमच्या बँकेच्या शाखेचे नाव ऑटोमॅटिक इथे दिसेल. त्यानंतर खाली चेकबॉक्स दिलेला आहे. यामध्ये योजनेअंतर्गत शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे याची कल्पना असून मी नमूद केलेले बँक खाते आधार संलग्न आहे. म्हणजेच मी या ठिकाणी ज्या बँक खात्याची डिटेल्स टाकली आहे ती आधार संलग्न, म्हणजेच आधार कार्डला बँक खाते लिंक पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे माहीतच नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करून व्हिडिओ बघा. त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि
जर वर दिलेले बँक खाते आधार कार्डला लिंक असेल तर या चेकबॉक्समध्ये क्लिक करा व त्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर वैयक्तिक माहिती यशस्वीरित्या जतन केल्याचा मेसेज तुम्हाला दिसेल, यावर ओके करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे. सर्वात आधी तुमचा कायमचा पत्ता जो आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सिलेक्टेड आहे. नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा. तसेच तुमच्या गावाचे नाव जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा पिनकोड टाका. त्यानंतर तुम्हाला पत्रव्यवहाराचा पत्ता व कायमचा पत्ता एकच आहे का, म्हणजेच तुमचा सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता सारखा असल्यास होयवर क्लिक करा. नसल्यास वरीलप्रमाणे पुन्हा सध्याचा पत्ता टाका. त्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा. नंतर पत्ता माहिती यशस्वीरित्या जतन केल्याचा मेसेज तुम्हाला दिसेल, यावर ओके करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचा तपशील भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती भरायची आहे. सर्वात पहिला ऑप्शन बघा, यामध्ये एकापेक्षा अधिक गावामध्ये जमीन आहे का. जर एकापेक्षा अधिक गावात तुमची जमीन असेल तर होय करा आणि जर एकाच गावात जमीन असेल तर नाही सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची जमीन कोठे आहे तो जिल्हा सिलेक्ट करा व त्यानंतर कोणत्या तालुक्यात येते तो तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर जमीन कोणत्या गावात येते त्या गावाचे नाव सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुमच्या जमिनीचा 8चा तपशील भरायचा आहे. सर्वात आधी 8 खाते क्रमांक टाका. त्यानंतर तुमच्या जमिनीचे क्षेत्र किती हेक्टर आणि किती आर आहे ते टाका. त्यानंतर खाली 7/12 उताऱ्याचा तपशील भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा सर्वेक्षण क्रमांक किंवा गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या वैयक्तिक मालकीचे क्षेत्र किती आहे ते टाकायचे आहे. तसेच संयुक्त मालकीची जमीन असेल तर ती टाकू शकता आणि सामायिकीची जमीन असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर सिंचनाखाली क्षेत्र किती आहे ते तुम्ही इथे टाकायचे आहे आणि जर तुमच्याकडे कोरडवाहू क्षेत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य आहे का, असल्यास होय सिलेक्ट करा, नसेल तर नाही करा. तसेच तुमच्याकडे सोलार पंप आहे का, सोलार पंप असल्यास होय सिलेक्ट करा, नसेल तर नाही सिलेक्ट करा. अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर जमिनीचा तपशील जतन करा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर शासनाच्या योजनेसाठी मी पुरवलेली माहिती योग्य आहे असा मेसेज तुम्हाला दिसेल, यावर ओके करा. त्यानंतर जमिनीची माहिती यशस्वीरित्या जतन केल्याचा मेसेज तुम्हाला दिसेल. त्यानंतर याच गावात तुमची अजून जमीन असेल तर त्याच गावात सर्वेक्षण क्रमांक जोडा या बटनावर क्लिक करा आणि जर एकाच गटात जमीन असेल तर पुढे जा या बटनावर क्लिक करा. आधी आपण त्याच गावात सर्वेक्षण क्रमांक जोडण्याचा ऑप्शन बघू. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अगोदर भरलेल्या गटाची माहिती तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या गटाची माहिती भरायची आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात आधी दुसऱ्या जमिनीचा गट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मालकीची माहिती तुमची ज्या पद्धतीने असेल तशी भरायची आहे. त्यानंतर सिंचनाखाली क्षेत्र किती आहे, तसेच कोरडवाहू क्षेत्र किती आहे ते टाकायचे आहे. त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य आहे का, असल्यास होय सिलेक्ट करा, नसेल तर नाही करा. तसेच तुमच्याकडे सोलार पंप आहे का, सोलार पंप असल्यास होय सिलेक्ट करा, नसेल तर नाही करा. सर्व माहिती भरून जमिनीचा तपशील जतन करा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमची जमिनीची माहिती यशस्वीरित्या जतन केल्याचा मेसेज दिसेल आणि जर त्याच गावामध्ये तुमची अजून दुसऱ्या गटात जमीन असेल त्याच गावात सर्वेक्षण क्रमांक जोडा या बटनावर क्लिक करून पुन्हा त्या गटाची माहिती भरा आणि जर नसेल तर पुढे जा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या पिकाचा तपशील तुम्हाला भरायचा आहे. यामध्ये तुमचा तालुका व तुमच्या गावाचे नाव ऑटोमॅटिक इथे येईल. त्यानंतर तुमचा गट नंबर तुम्हाला निवडायचा आहे. नंतर हंगाम, रब्बी, खरीप जो असेल तो सिलेक्ट करा.
त्यानंतर पीक प्रकारामध्ये नगदी पिके, फुलझाडे, अन्नधान्य पिके, भाजीपाला पिके, तुमचे जे पीक आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर पुन्हा पीक निवडामध्ये तुमचे जे पीक आहे ते यामध्ये सिलेक्ट करा. त्यानंतर पिकाचा समावेश करा या बटनावर क्लिक करा. नंतर त्याच गावात पिकाची माहिती जोडा, इतर गावात पिकाची माहिती जोडा किंवा पुढे जा असे ऑप्शन्स आहेत. त्याच गावात दुसऱ्या गटाच्या पिकाची माहिती जोडायची असेल तर त्याच गावात पिकाची माहिती जोडा हा ऑप्शन सिलेक्ट करा व त्यानंतर पुन्हा तुमचा गट नंबर निवडा. त्यानंतर तुमचा हंगाम निवडा व तुमच्या पिकाची माहिती सिलेक्ट करा व पुन्हा पिकाचा समावेश करा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या सर्व गटाची माहिती भरून झाली असेल तर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर पिकाची माहिती यशस्वीरित्या जोडली असा मेसेज दिसेल, यावर ओके करा. त्यानंतर तुमच्या प्रोफाईलची माहिती मला 100% कंप्लीट झालेली इथे दिसेल. अशा प्रकारे तुमची महा-डी-बी-टी पोर्टलवर नोंदणी पूर्ण होईल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही महा-डी-बी-टी पोर्टलवर लॉग इन करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवू शकता. लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करून शासनाच्या विविध योजनांचा फायदा घ्या. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.